ओके, पहिला ते ड्रॉइंग जरासं रीड करून घेऊ. इथे वरच्या साईडला हा सिलेंडर दिसतोय. ओके, सिलेंडरचं इथे डायमीटर दिसेल तुम्हाला 37चा, आणि आतला जो होल आहे त्या होलचा डायमीटर इथे त्यांनी दिलेला आहे 20चा. ओके, त्या सिलेंडरची हाईट इथे दिलेली आहे 40ची. ओके, इथून इथपर्यंत ही हाईट आहे 40ची. ओके, ह्याला अजिंक्यला दिसते का स्क्रीन? सर नाही दिसत आहे स्क्रीन. आता दिसत असेल ना? हो सर दिसत. आता हा जो वरचा सिलेंडर आहे त्या सिलेंडरची डायमीटर 37चा दिलेला आहे. आतला जो होल आहे त्या होलचा डायमीटर 20चा दिलेला आहे. त्या सिलेंडरची हाईट दिलेली आहे 40ची. इथून इथपर्यंत हाईट आहे 40ची. ओके, त्यानंतर मग टॉप व्ह्यू मध्ये जर का बघितलं, हा टॉप व्ह्यू दिसतोय. टॉप व्ह्यू मध्ये इथे ही लेंथ आहे 56ची, म्हणजे हा या पॉइंट पासून इथपर्यंत 56 आहे, आणि हॉरिझॉन्टल आहे 22चा. तिथेच त्याला फिलेट दिलेली आहे इथे 3ची. ओके, दोन सेंटर पॉइंट हे जे होल्स आहेत त्या होलचं सेंटर मधलं डिस्टन्स दिलेलं आहे 34चा. ओके, त्याच्यानंतर मग आता हा पोर्शन काय केला त्यांनी इथे कट केलेला आहे. कट केल्यानंतर त्याचा रिव्हॉल्व पोर्शन दाखवलेला आहे, टी शेप मध्ये दिसतो. ओके, तर त्या टी शेपचं डायमेन्शन दाखवलेलं आहे 28. ओके, 8, 8 आणि 30चं डायमेन्शन. बाकीचे फिलेट वगैरे दिलेलं आहे तिथे 5ची, 13ची, 35ची वगैरे. तर आता ही ड्रॉइंग सॉफ्टवेअरवरती कसं ड्रॉ करायचं हे बघू आपण. कट सेक्शन कसं आहे सर, कळलं नाही मला. हा वाला जो क्रॉस सेक्शन आहे ना तो, आता इथे समजा मी हॉरिझॉन्टल प्लेन एक घेतला, हॉरिझॉन्टल प्लेनला त्यांनी काय केलं, कट केलेलं आहे. एक मिनिट. ओके ओके, इथे हा समजा असा फेस असेल, हा प्लेन आला. प्लेन म्हणजे हे आपले असे प्लेन असतात. हा एक प्लेन, हा एक प्लेन. हे अशा प्लेन मध्ये हा हॉरिझॉन्टल प्लेन आला, म्हणजे टॉप प्लेन आला. त्या टॉप प्लेन मध्ये समजा ह्या पॉइंटला इथे कट केलं, आणि ते कट केल्यानंतर हा असा क्रॉस सेक्शन दिसतोय. आता पहिलं आपण काय करू, टॉप व्ह्यू घेऊ. टॉप व्ह्यू मध्ये 56/22. ओके, त्याचा रेक्टँगल काढू आणि त्याला हाईट देऊ 17ची. 17नी त्याला आपण एक्सट्रूड करू. इथे पार्टचा ऑप्शन आहे, पार्ट वरती क्लिक करायचं. आता इथे समजा आपला ओरिजिन आहे, तो ओरिजिनला इथे ठेवणार आणि आपण ऑफसेटला ड्रॉ करणार. इथे आपण ओरिजिन समजा कन्सिडर केला, ऑफसेटला इथे ड्रॉ करणार. ओके, रेक्टँगल 56/22चा. या सेंटर पॉइंट पासून, ओरिजिन पासून इथपर्यंत डिस्टन्स 64च्या हाफ घ्यायचा. ओके, 64 प्लस आता हे 8 mm पण आलं त्याच्यात येईल. म्हणजे ही जी लाईन आहे ही या पॉइंट पर्यंतच येते. ही जी लाईन आहे इथपर्यंतच येते, या पॉइंट पर्यंत. म्हणजे आपल्याला 32 + 8 असं 40चा डिस्टन्स घ्यायला लागेल, आणि तिथे आपण 56/22चा रेक्टँगल काढणार. तर इथे मी टॉप प्लेन घेतला. टॉप प्लेन घेतल्यानंतर इथे राईट क्लिक समजा केलं, तर राईट क्लिक केल्यानंतर इथे हा स्केचचा ऑप्शन येतो, स्केच वरती क्लिक करायचं. ओके, सगळ्यात पहिलं आपण काय केलं होतं, एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस आणि एक व्हर्टिकल ऍक्सिस ड्रॉ केली होती. सेंटर लाईन घ्यायची, हॉरिझॉन्टल, इनफायनाइट आणि ओरिजिनला क्लिक करायचा. ओके, व्हर्टिकल, इनफायनाइट आणि ओरिजिनला क्लिक केलं.
एवढं ड्रॉ करून घेतला. त्यानंतर मग आपण ड्रॉ करणार रेक्टँगल. रेक्टँगल कमांड घ्यायची. मी इथे पहिला पॉईंट दिला, दुसरा पॉईंट रँडम देतो. स्मार्ट डायमेन्शन आपण डायमेन्शन घेऊ. हे डायमेन्शन आहे 22 चा. 22 आणि वर्टिकल किती आहे 56. 22 एंटर आणि या लाईनचं डायमेन्शन आहे 56 एंटर. आता दोन्ही साईडला सिमेट्रिक राहणार आहे, म्हणजे 56 जे आहे ते दोन्ही साईडला हाफ हाफ असणार. तर अपोजिट लाईन आधी सिलेक्ट करायच्या, शेवटी ऍक्सिस सिलेक्ट करायची, कंट्रोल प्रेस करून ठेवायचं. कंट्रोल दाबून ठेवल्यानंतर सिलेक्ट करायचं आणि ते सिमेट्रिक केलं. दोन्ही साईडला हाफ हाफ आलं. त्यानंतर मग स्मार्ट डायमेन्शननी या लाईन पासून इथपर्यंत डायमेन्शन द्यायचे. तर ते डायमेन्शन किती होते 64 म्हणजे 64 चे हाफ 32 आलं. 32 प्लस 8 हा 40 आपल्याला डायमेन्शन द्यायचं. 40 एंटर केलं. ओके, स्केच झालं की इथे एक्झिटचा ऑप्शन आहे. एक्झिट स्केच करायचा. कंट्रोल 7 शॉर्टकट लिहून घ्या आयसोमेट्रिक व्ह्यू साठी. कंट्रोल आणि 7 दाबून ठेवायचं. कंट्रोल 7. आता याला आपण एक्सट्रूड करू. एक्सट्रूडची आपण हाईट देऊ. हाईट त्याने दिलेली आहे 17 ची. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला इथे 17 दिसेल. 17 एंटर केला आणि इथे ओके. हा एरोला ड्रॅग करायचं, त्याला लेफ्ट क्लिक दाबून ठेवायचं की हाईट वाढ. आता हा आपल्याला मिरर करायचा. ओके, स्केचिंग मध्ये पण आपण मिरर केलं असतं, पण स्केचिंग मध्ये शक्यतो मिरर वापरायचं नाही, 3D मध्येच मिरर वापरायचं. ओके, आता इथे ह्याला सिलेक्ट केल्यानंतर पहिला जे ट्री मधनं इथून सिलेक्ट करायचं, ह्याला ट्री म्हणतो आपण. ओके, स्पेसिफिकेशन ट्री. ट्री मध्ये सिलेक्ट केला, इथे हा मिररचा ऑप्शन आहे, मिरर सिलेक्ट करायचा. ओके, त्यानंतर मग प्लेन मध्ये इथे हा प्लेन आहे, तर आपण प्लेन सिलेक्ट करू, हा राईट वाला प्लेन. ओके, आता दोघांमध्ये गॅप आहे. ओके, गॅप असल्यामुळे इथे काय होईल, ओके केलं, इथे एरर आला दिसतोय. त्यामुळे आपण मिरर काय करू नंतर करू, जेव्हा इकडच्या साईडला मटेरियल येईल तेव्हा आपण मिरर करून घेऊ. हे कंट्रोल झेड केलं अंडू साठी. मिरर नंतर करणार आहोत. आता ह्या पॉइंट, आता इथे गॅप आहे ना, गॅप असल्यामुळे मिरर होणार नाही. कटियामध्ये वगैरे मिरर होऊन जातं. नंतर आपण हॅलो हा सर रेक्टँगल परत काढून दाखवा. रेक्टँगल नाही काढला. नंतर काढायचं, आता नाही काढायचं. मी रेकॉर्डिंग पाठवून देतो तुम्हाला, आता फक्त बघून घ्या. हा, आता इथे या पॉइंट पासून इथपर्यंत हाईट किती दिलेली आहे 122 वरपर्यंत गेलेली आहे. या पॉइंट पासून खालच्या पॉइंट पासून या लाईन पर्यंत 92 दिलेली. ओके, या खालच्या पॉइंट पासून वरच्या पॉइंट पर्यंत इथे किती दिलेलं आहे 125 दिलेलं आहे. ओके, म्हणजे 125 वरती जर का आपण प्लेन घेतला, नवीन प्लेन घेतला आणि तिथे समजा मी सर्कल ड्रॉ करतो, सर्कलचा डायमीटर कितीचा आहे 37 चा. ओके, हा समजा मी सर्कल ड्रॉ केला, त्याला मी खालीच्या डायरेक्शन मध्ये एक्सट्रूड करू शकतो 14. तर आपण नवीन प्लेन कसा घ्यायचा तो बघू. साइड बाय साइड लिहून घ्या. टू क्रिएट न्यू प्लेन लिहा, सिलेक्ट फीचर्स, फीचर्स मध्ये रेफरन्स, रेफरन्स मध्ये प्लेन. प्लेन वरती क्लिक केलं, त्यानंतर मग
त्याचा आपण खालचा फेस घेऊ शकतो, रोटेट करायचा, हा फेस सिलेक्ट केला. ओके, आता इथे फ्लिप करायला लागेल आपल्याला, म्हणजे वरच्या साईडला जाईल तो. ओके, आणि डिस्टन्स आहे 125. एंटर केलं, कळलं? 125 होती, प्लेन घेतला, इथे ओके करायचं. त्याचं रेकॉर्डिंग पण पाठवेन तुम्हाला, म्हणजे साईड बाय साईड तुम्हाला नंतर ड्रॉ करते. आता इथे हा प्लेन घेतल्यानंतर ह्याला मी इथे स्केच मध्ये जाऊ, राईट क्लिक करायचं, इथे सेकंड रो मध्ये सेकंड ऑप्शन आहे स्केचचं. इथे मी सर्कल ड्रॉ करतो, सर्कल बरोबर या पॉइंट वरती असेल. हे डायमेन्शन तुम्ही जर का बघितलं इथून इथपर्यंत, तर हे दिलेलं आहे 32 मायनस 32 प्लस 8, असं 40चं डायमेन्शन होता. आणि ह्याचं हा डायमीटर कितीचा होता? 37 आणि 20चा. 37 एंटर केलं. अजून एक सर्कल काढू, स्मार्ट डायमेन्शनने डायमीटर देऊन टाकू 20 एंटर. कमांड आपलं स्केच झाल्यानंतर इथे हा एक्झिटचा ऑप्शन आहे, एक्झिट स्केच करायचा. कंट्रोल 7 दाबायचा, कंट्रोल 7 दाबल्यानंतर आता ह्याला आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे. एक्सट्रूडची डायरेक्शन कुठे असेल, वरती की खाली? खाली. आपण काय केलं, खालच्या पॉइंट पासून वरती 125 वरती प्लेन घेतला. तिथे ह्या पॉइंटला आपण काय केलं, सर्कल ड्रॉ केलेलं आहे. तर आपल्याला एक्सट्रूड करताना खाली एक्सट्रूड करायला लागणार 40. इथे व्हॅल्यू टाकायची 40, एंटर केलं, इथे ओके. तर हे असं मी ड्रॉ करून घेतलं. ठीक आहे, एक्सट्रूड कमांड कळली. एक्सट्रूड मध्ये काय होणार आहे, जे काय मटेरियल आपण ऍड करतोय ते सरळ डायरेक्शन मध्ये ऍड होतं. ओके, दुसरीकडे वगैरे जे 3 प्लेन्स आहेत, ओके, त्या 3 प्लेनच्या व्यतिरिक्त दुसरीकडे जर का प्लेन आपल्याला घ्यायचं असेल, तिथे रेफरन्स मध्ये प्लेनचं ऑप्शन आहे. ओके, आता आपण काय करू, स्वीप ऑप्शन वापरू. स्वीप म्हणजे काय, आपल्याला समजा वायर वगैरे बनवायची आहे, तर वायर इथला समजा मी कुठेही कट केलं तर आपल्याला काय दिसते, सर्क्युलर प्रोफाईल भेटते. ओके, समजा आपला एल्बो पाईप वगैरे जे असतात, तर त्याला 90 डिग्रीचा एल्बो वगैरे असतो, तर त्याला पण आपण कुठेही कट केलं तर आपल्याला काय दिसतं, हा समजा असा एल्बो आहे, असा टॉप व्ह्यू मध्ये असा राहतो. त्याला कुठेही कट केलं, इकडे कट केलं या पॉइंटला वगैरे, तर आपल्याला काय भेटतं, सर्कल भेटतं. ओके, तर हे काय झालंय, स्विफ्ट मध्ये एक्झाम्पल झालं. आता तर त्यांनी काय दिलेलं आहे ड्रॉइंग मध्ये, इथे हा पाथ दिलेला आहे. ओके, इथून इथपर्यंत लाईन आहे, त्यानंतर मग ही फिलेट आहे 5 ची, इथून इथपर्यंत लाईन आहे, आणि परत इकडे ही फिलेट दिलेली. ओके, म्हणजे हे असं दिलेलं, ही लाईन इथपर्यंत, इथे लाईन आहे, इथे लाईन आहे. हा झाला आपला पाथ. हा पाथ आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. ओके, इथे आपल्याला फिलेट टाकायचे दोन्ही साईडला. आणि टॉप व्ह्यू जो आहे, टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला टी शेप आहे, हा असा शेप आहे टीचा, असं जरासं मोठं. तर हे आपल्याला 2 गोष्टी ड्रॉ करायच्या. ओके, तर पहिला आधी पाथ जो आहे तो पाथ आपण ड्रॉ करू फ्रंट व्ह्यू मध्ये. लिहून घ्या, स्वीप हेडिंग टाका, स्वीप मध्ये लिहा ड्रॉ प्रोफाईल, त्याला नंबर 1 टाका ड्रॉ प्रोफाईल, त्याच्या खाली लिहा सेकंड नंबर टाका ड्रॉ पाथ.
ड्रॉ प्रोफाईल आणि त्यानंतर मग सेकंड नंबर टाका ड्रॉ पाथ. आता प्रोफाईल जी असते ती आपली काय असते, क्लोज असते. लिहून घ्या. प्रोफाईलच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहा पुढे प्रोफाईल इज ऑलवेज क्लोज आणि पाथ मध्ये लिहा पाथ कॅन बी ओपन और क्लोज. एकच मिनिट. पाथ मध्ये काय लिहिलं, पाथ कॅन बी ओपन और क्लोज. पाथ तुमचा ओपन पण असू शकतो आणि क्लोज पण असू शकतो. ओके. तर सगळ्यात पहिला तर इथे फ्रंट प्लेन घेतला, स्केच मध्ये जायचा आणि इथे आपण पाथ ड्रॉ करून घेऊ. ओके. तर आपल्याला डायरेक्ट घेतलं सर, फ्रंट प्लेन घेतलेलं आहे फक्त आणि फ्रंट प्लेन मध्ये स्केचिंग चालू केलेलं आहे. आता आपल्याला 64 वरती ही लाईन असणार आहे, ही जी लाईन काढायची आपल्याला आता म्हटलं. ओके. तर 3 लाईन ड्रॉ करायच्या, 3 लाईन आधी ड्रॉ करू. डायरेक्ट तिथं आलं का सर? प्लेन तिथेच आहे ना. म्हणजे असं काही डायरेक्शन घेतलं ना, डायरेक्ट टॉप प्लेन फ्रंट प्लेन घेतला ना. हा, इथे लेफ्ट साइडला जो फ्रंट प्लेन आहे तो सिलेक्ट केला आणि ते स्केच मध्ये गेलो. आता इथे लाईन कमांड घ्यायची. इथे फर्स्ट पॉइंट दिला, सेकंड पॉइंट दिला, रॅन्डम टाकतोय मी सगळं, डायमेन्शन दिलं की ते लॉक होऊन जाईल. एक सेंटर लाईन टाकायची राहिली, सेंटर लाईन ड्रॉ करायचं म्हणजे एक हॉरिझॉन्टल एक वर्टिकल. हा पॉइंट या लाईन वरती कोइन्सिडेंट, हा पॉइंट या लाईन वरती कोइन्सिडेंट. कंट्रोल आपण कोइन्साइड करायचं. ओके. आता इथून इथपर्यंत आतल्या लाईनच्या पॉइंट पर्यंत किती डिस्टन्स दिलेला आहे, 92 चा डिस्टन्स आहे. ओके. तर आपण 92 टाकू. स्मार्ट डायमेन्शन घेतलं, इथून हे डायमेन्शन आहे 92, एंटर केलं. ओके. त्यानंतर मग हे डायमेन्शन टोटल आहे 64 चं, हाफ झालं 32 चं. ओके. सिमेट्रिक करू शकतो आपण. सिमेट्रिक साठी काय, अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या, शेवटी ऍक्सिस सिलेक्ट करायची आणि जो ऑप्शन आहे सिमेट्रिकचा. ओके. आता इथे फिलेट कितीची दिलेली आहे, ही दिलेली आहे 5 ची फिलेट. ओके. आतली 5 आहे, त्यानंतर 13 आहे, त्याच्यानंतर मग वरची 35 आहे. तर 5 ची आपण फिलेट घेऊ. इथे फिलेट कमांड आपण काल बघितलं होतं. 5 एंटर करायचं, या पॉइंट आणि पॉइंट जरी सिलेक्ट केला तर चालतं. ओके. याशी फिलेट दिली. ओके. तर हा आपला झाला पाथ. कळलं? हे झालं की इथे एक्झिट स्केच करायचं. ओके. तुम्ही आधी प्रोफाईल ड्रॉ केली तरी चालते, नंतर प्रोफाईल ड्रॉ केली तरी चालते. ओके. आधी आपण पार्ट ड्रॉ केला, आधी पार्ट ड्रॉ केला तरी चालते, नंतर पार्ट ड्रॉ केला तरी चालते. ओके. आता पार्ट ड्रॉ झाला, आता आपण प्रोफाईल ड्रॉ करू. प्रोफाईल काय दिलेली आहे, टी शेप दिलेला आहे. ओके. हा जो टी आहे हा असा आपल्याला ड्रॉ करायचा. ओके. तर अजून एक पॉइंट लिहून घ्या, प्रोफाईल अँड पाथ आर ऑन परपेंडिक्युलर प्लेन्स. लिहिलेला आहे पॉइंट, नाही लिहिलं ना. प्रोफाईल अँड पाथ आर ऑन परपेंडिक्युलर प्लेन. परपेंडिक्युलर प्लेन म्हणजे काय, हा फ्रंट प्लेन झाला आणि हा झाला टॉप प्लेन, हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत.
तर प्रोफाईल आपल्याला ड्रॉ करायची आहे टॉप प्लेन मध्ये. टॉप प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये जातो. ओके, इथे आपण टी शेप ड्रॉ करू. रॅन्डम ड्रॉ करायचं, सगळ्या व्हॅल्यूज दिल्या की लॉक होऊन जाईल. फक्त स्टार्टिंगला ड्रॉ करताना जरा नवीन जेव्हा असेल तेव्हा एक एक लाईन ड्रॉ करा आणि एक एक लाईनचे डायमेन्शन द्या. मी आता जस्ट 5 मध्ये ड्रॉ करतो, कारण की नाही तर ती डायग्राम उलटी सुलटी होऊन जाते डायमेन्शन देताना. हा झाला पाथ. ठीक आहे, आता टोटल डिस्टन्स दिलेलं 30चं, इकडे 28 आणि हे 8चं आहे. पाथ कुठे, प्रोफाईल कुठे दिलेलं आहे, इथून इथपर्यंत 32 वरती. स्मार्ट डायमेन्शननी या लाईन पासून या लाईन पर्यंत 30, एंटर. या लाईनचं दिलेलं आहे 28, या लाईनचं दिलेलं आहे 8चं डिस्टन्स. त्यानंतर मग या लाईन पासून ओरिजिन पर्यंत किती दिलेलं आहे, 32. ओके, हे डिस्टन्स पण 8 दिलेलं आहे. ओके, हे डिस्टन्स, आता हे एक चेंज केलं की सगळं चेंज झालं पाहिजे, त्यामुळे आपण काय करू, हे दोन्ही लाईन कोलिनियर करून टाकू. कोलिनियर म्हणजे एका लाईन मध्ये. ओके, त्यानंतर मग सिमेट्रिक करून घ्यायचं. ती 28 जी असेल ती दोन्ही साईडला हाफ हाफ असेल. इथे ऍक्सिस टाकायची राहिली, सेंटर लाईन, हॉरिझॉन्टल, इन्फायनाइट, या पॉइंट वरती ऍक्सिस टाकली. ही लाईन शेवटी ऍक्सिस ब्लॅक नाही झाली, पॉइंट तो ओरिजिन वरती क्लिक नाही झालं. चालेल, सेम या दोन लाईन या ऍक्सिसच्या लावून सिमेट्री. तर हे असं मी टी शेप बनवलं. बरोबर आहे का? आता एक्झिट करायचं स्केच. स्विफ्ट मध्ये 2 गोष्टी लागतात. एक लागते, हे बाजूला एकदा क्लिक करून घ्यायचं, सिलेक्टेड नसलं पाहिजे. 2 गोष्टी लागतात, एक प्रोफाईल आणि पाथ. ठीक आहे, तर इथे स्विफ्ट मध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन आहे स्केच प्रोफाईल. स्केच प्रोफाईल मध्ये काय विचारतं, इथे प्रोफाईल. ओके, प्रोफाईल म्हणजे ही वाली टी जो आहे तो टी सिलेक्ट केला. इथे काय विचारतंय, पाथ. पाथ मध्ये हा पाथ सिलेक्ट केला. झालं, त्याने काय केलं, ती प्रोफाईल ह्या पाथच्या लावून फॉलो केली. कळलं, इथे ओके करतो. ठीक आहे, आता आपण इथे हा पोर्शन जो ड्रॉ केला तो मिरर करू शकतो. सिलेक्ट केला, मिरर, आणि प्लेन मध्ये हा राईट प्लेन, इथे ओके केलं. ठीक आहे, कंट्रोल 7 झालं की परत एकदा ऍक्सेप्ट करा जरा. झूम पण क्लोज होऊन जाईल. झूमला परत मीटिंगला जॉईन करा. आता हा सर्कल लिहिलेला आहे 11चा डायमीटरचा. ओके, लोअरचा डिस्टन्स किती आहे
102चं आहे आणि हे 34. 102. तर आपण होल कमांड सिलेक्ट करू. नेहमी लक्षात ठेवायचं सिंपल होल जरी मारत असेल तर होल कमांड वापरायची. होल सिलेक्ट केला. होल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पोझिशन मध्ये जायचं. इथे पोझिशनचं ऑप्शन आहे. पोझिशन मध्ये हा फेस सिलेक्ट केला. ओके, हा फेस सिलेक्ट केल्यानंतर इथे मी रॅन्डम पॉइंट देतो. ओके, इथे जे डायमेन्शन्स आहे त्याचं नाही, डायरेक्ट डायमेन्शन देऊ शकतो. 102 स्मॉल डायमेन्शन 17th डिस्टन्स आलं. या पॉइंट पासून इथपर्यंत एंटर कसं घेतलं सर? माझा आवाज एंटर कसं घेतलं सर? मध्ये मीटिंग मध्ये या पॉइंट पासून इथपर्यंत 17 दिलं आणि इथून इथपर्यंत 51 दिलं. ओके करायचं. टाईप मध्ये यायचं. आता आपल्याला इथे मोस्टली दोनच टाईप लागणार आहेत. एक आहे हा लिगसी होल आणि इकडे आहे स्ट्रेट टाईप. ओके, अगेन मी पुढे एकदा परत येतो ऑप्शन. ओके, सध्या तर इथे हा सिंपल होल दिलेला आहे, त्याचा डायमीटर आहे 11चा. तर सिंपल होल साठी हा जो लिगसी होल आहे इथे जायचं आणि ते सिंपलचं ऑप्शन दिलेलं आहे. डायमीटर आहे 11चा. 11 एंटर आणि ते थ्रू ऑल करायचंय. इथे ओके केलं. तर हा झाला थ्रू आउट होल. आता याचा आपण काय करू, पॅटर्न करू. पॅटर्न करताना आपल्याला ही डायरेक्शन द्यायची आणि ही एक डायरेक्शन द्यायची. त्याला सिलेक्ट करायचं. लिनियर पॅटर्न घेतला. लिनियर पॅटर्न मध्ये डायरेक्शन 1 आणि डायरेक्शन 2 चा ऑप्शन आहे. डायरेक्शन 1 मध्ये ही एज घेऊ आणि डायरेक्शन 2 मध्ये ही एक एज घेऊ आणि ते आपल्याला सेंटर टू सेंटर डिस्टन्स द्यायचे. एज आपल्याला सिलेक्ट करायचे, फेस वगैरे नाही घ्यायचं. एका साइडला होतं 102चं. 2 इन्स्टन्सेस. हे इकडे आलेलं आहे. इथे हा रिव्हर्स ऑप्शन आहे. रिव्हर्स मी इथून करू शकता. ओके, आणि हे वाला इकडचं डिस्टन्स. तर हे आहे 102चं. ओके, आणि हे किती होतं 34चं. 34 एंटर. ओके, काय केलं, पहिला आधी एक होल क्रिएट केला. तर होल साठी आपल्याला काय लागतं, डायमीटर लागतो आणि हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स लागतं. ओके, ओरिजिन पासून ते डिस्टन्स दिलं. त्यानंतर मग त्याचं इथे लिनियर पॅटर्न केलं. लिनियर पॅटर्न मध्ये डायरेक्शन 1 आणि डायरेक्शन 2 दिली. एका साइडला 102चं डिस्टन्स आहे आणि एका साइडला 34चं डिस्टन्स आहे. 102 आणि 34. कॉपीज किती आहेत, दोन्हीकडे 2-2 आहेत. आणि ते ओके करायचं. हा, इथून इथपर्यंत 102 दिलं. ओके, आणि इथून इथपर्यंत 34 दिलं आणि इन्स्टन्सेस 2 आहेत. दोन डायरेक्शन सिलेक्ट करून आपण त्याचा डिस्टन्स आणि लिनियर पॅटर्न केल्यानंतर आणि लिनियर पॅटर्न सिलेक्ट करायचं आणि होल सिलेक्ट करायचा. त्यानंतर लिनियर पॅटर्न सिलेक्ट करायचा. त्याच्यामध्ये डायरेक्शन 1 ही वाली, डायरेक्शन 2 ही वाली. एजेस सिलेक्ट करायचे, फेस नाही सिलेक्ट करायचं. त्यानंतर मग डिस्टन्सेस द्यायचे. डायरेक्शन 1 मध्ये किती आणि डायरेक्शन 2 मध्ये किती. तर हे एवढं केलं. त्यानंतर मग आता ही फिलेट देऊ 3ची. 3D मध्येच फिलेट वापरायची. त्या फिलेटचं ऑप्शन आहे. 3 एंटर करतो आणि या व्हर्टिकल जे एजेस आहेत ते सिलेक्ट करायचे आपल्याला. हळूहळू कळेल तुम्हाला सगळे ड्रॉइंग. ओके, लगेच एका दिवशी कळणार नाही. साइड बाय साइड ते ड्रॉ करा. हे 3, हे 3, हे 3. नाही, कंट्रोल नाही करायचं.
इथे ऑटोमॅटिक सगळे सिलेक्ट होऊन जाते. 3चे रेडियस दिलेले इथे ओके करायचं. इथे सिलेक्ट. आता राहिलं फक्त काय, इथे हा जो सर्कल आहे हे आपण स्वीप केल्यामुळे इथे मटेरियल आलेलं आहे. ओके, तो आपल्याला परत कट करायला लागेल. बाकी काय अजून आहे का? नाही. ट्रिम नाही होत सर. आता हा 3D मध्ये आहे ना, 3D मध्ये आपल्याला एक्सट्रूड कटचं ऑप्शन दिलेलं आहे इथे कटचं. परत हा प्लेन सिलेक्ट केला, राईट क्लिक करून इथे सेकंड रो मध्ये सेकंड ऑप्शन आहे स्केचचा. ओके, तर नवीन स्केच चालू करायचं त्यामुळे सेकंड रो मधला घ्यायचा. आधीचं स्केच जर का एडिट करायचं असेल तिथे एडिट स्केचचा ऑप्शन. तिथे स्केच मध्ये गेलो. आधीचं स्केच म्हणजे जे 2 सर्कल काढले होते आपण आधी ते वाले, त्यातलं डायमीटर वगैरे चेंज करायचं असेल तर ते तुम्ही चेंज करू. आता नवीन स्केच चालू केलं तर मी काय करतो, इथे ड्रॉ नाही करत. इथे त्यांनी ऑप्शन दिलंय कन्वर्ट एंटिटीजचा. कन्वर्ट एंटिटीज मध्ये मी फक्त एज सिलेक्ट करेन, ऑटोमॅटिक तो ड्रॉ करून टाकेल सर्कल. आला इथे सर्कल. एक्झिट करायचा. एक्झिट केल्यानंतर इथे एक्सट्रूड कटचं ऑप्शन आहे आणि ते थ्रू ऑल करून टाकायचं. थ्रू ऑल किंवा अप टू नेक्स्ट करायचं. आता खाली काय नाही त्यामुळे थ्रू ऑल केलं तरी चालेल. खाली जर का मटेरियल असं काही इथे पार्ट वगैरे असा तर तुम्हाला इथे अप टू नेक्स्ट करायला लागेल. म्हणजे आतला पोर्शन कट होऊन जाईल. कळलं? त्याच्यावरती आपण एक दुसरं सर्कल घेऊ. एक्सट्रूड कट ऑप्शन. ओके, इथे आपण एक्सट्रूड बघितलं, एक्सट्रूड कट बघितला. ओके, होल कमांड मध्ये लिगसी होलचा ऑप्शन होता, त्याच्यामध्ये सिंपल होल घेतला होता. ओके, त्याच्यानंतर मग स्वीप एक ऑप्शन बघितला, फिलेट आणि पॅटर्न बघितला. ठीक आहे.